आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होणार। येत्या काही वर्षांमध्ये हार्बर मार्गावरील सीएसएमटी वरून पनवेल मार्गे कर्जत गाठणं शक्य होणार। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। मुंबईत केल्या जाणाऱ्या नालेसफाईला सुरुवात। छोटे मोठे नाले, भूमिगत गटारांमधील गाळ काढण्यासाठी कार्यादेश। यावर्षी एकूण 10,21,781 मेट्रिक टन गाळ काढण्याचं लक्ष्य। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती। उष्णता वाढू लागल्यानं पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे कल वाढला। मुंबईतील मेट्रो 3चा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी सुरू होणार। आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील 94% काम पूर्ण। अंधेरी सबवे यंदाही पाण्याखालीच राहण्याची शक्यता। मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचं काम पुढच्या वर्षी होणार। अंधेरी सबवेमधून ये जा करणाऱ्या वाहनचालकांसमोर आव्हान कायम। नवी मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरणामध्ये सद्यस्थितीला 52.42% पाणी साठा। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित। शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना। शाळा उपलब्ध नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित शाळेमध्ये प्रवेश घेता येणार। नवी मुंबईतील महिलेला फोनवर ईडी कारवाई करून अटक करण्याची धमकी। फायनान्स मिनिस्ट्रीच्या बनावट पत्राचा आधार घेत धमकी देऊन उकळले 80 लाख रुपये। नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।